नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ घेऊन आले मी बॅग मेकिंगचं होलसेल मटेरियल मुंबईमध्ये कुठे मिळतं. तर तीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बॅग मेकिंगचं साहित्य तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि होलसेल दरामध्ये कुठे मिळतं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहू शकता खूप आणलेलं साहित्य आहे मी. हे बघा पाहू शकता. तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते. आधी तुम्हाला चेन दाखवते. तर पाहू शकता हे बघा चेन मी खोलली होती. तर होलसेल दरामध्ये घ्यायचे असेल तर आपल्याला हे असे बंडल घ्यावे लागतात पूर्ण. तर हा अख्खा बंडल होता. बंडल घेतला तरच आपल्याला 3-4 रुपये मीटरने भेटते. आणि जर आपण एक 2 मीटर घेतलं तर मग 5 रुपये मीटर वगैरे भेटते. तर ही 5 नंबरची चेन आहे. पाहू शकता तुम्ही 5 नंबरची चेन आहे आणि मी यातली खूप वापरलेली आहे. तर हा बंडल घेतला होता म्हणजे 150 रुपयांपर्यंत हा बंडल आलेला. खूप जास्त चेन होती. अजूनही ही बघा भरपूर आहे शिल्लक. म्हणजे अगदी 5 नंबरचे 3 रुपये वगैरे मीटरने पडते जर आपण अख्खा बंडल घेतला तर. पण तिथे बंडलच घ्यावा लागतो. तर ही ठेवते आणि आता मी दुसरी चेन आणते आणि हे वेल्क्रो आहे. हे बघा हे सुद्धा मी खूप जास्त नव्हतं घेतलं, 2च मीटर घेतलं होतं. तर हे सुद्धा आता 2च मीटर घेतलं म्हणून मला 10 रुपये मीटरने पडलं होतं. आणि आता मी आणले कलरची चेन. ती आणले 3 नंबरची. हे बघा 3 नंबरची चेन आणले वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पण आपण जर बंडल घेतला ना तर मी खरंच मोठी चूक केली कलरच्या घेऊन. कारण कलरची 5-5 मीटर घेतली त्यामुळे मला ती महाग पडली. आणि जर एकच ब्लॅक कलरचा बंडल घेतला असता ना तर म्हणजे 150 रुपयाच्या आत सुद्धा आपल्याला खूप जास्तीची चेन आलेली असती. तर आता ही मला ना 3 रुपये मीटरने पडले. तर जितके पैसे हिला गेले तितका अख्खा बंडल आला असता म्हणजे चेनचा. तर वेगवेगळ्या कलरमध्ये आणले. तर ही मला 3 रुपये मीटरने पडलेली आहे. वेगवेगळे कलर घेतले मी. तर 5-5 मीटरची ही घेतली तरी सुद्धा ठीक आहे. आपल्या इथे 5-6 लोकल मार्केटमध्ये 5-6 रुपये मीटरने 3 नंबरची चेन मिळते आणि 5 नंबरची आहे ती 6-7 रुपये मीटरने मिळते. म्हणजे जे लोकल मार्केट आपलं आहे तिथे. तर ही अशी चेन आहे. तर तिथं तुम्ही होलसेल दरामध्ये म्हणजे खूप जास्तीचं आपल्याला सामान घ्यावं लागतं. म्हणजे अख्खा बंडल जर उचलला म्हणजे मी पण ती चूक केली. अख्खा बंडल जर ह्या 3 नंबरचा उचलला असता तर खूप जास्तीची चेन मला आली असती. बॅग मेकिंगचं हे साहित्य जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तिथूनही घेऊ शकता. आणि जिथे व्हिडिओ तुम्ही पाहत असता तिथे वरती सुद्धा टॅग केलेले असतात म्हणजे प्रोडक्टच्या लिंक, तिथूनही तुम्ही घेऊ शकता. तर नक्की लिंक चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये. तर पाहू शकता ही सुद्धा 3 नंबरची चेन आहे. ब्लॅक आणि व्हाईट कलर. तर त्या कलरमध्ये आतमध्ये राहिला होता कॅरी बॅगमध्ये. तर ही सुद्धा 5-5 मीटर आहे. तर आणि हा बॅगसाठीचा बेल्ट आहे. म्हणजे जी प्रवासी मोठी बॅग असते ना त्यासाठीचा. तर हा सुद्धा होलसेलमध्ये घेतला ना बंडल तर स्वस्त पडतो. आणि मी हे म्हणजे 6 मीटर घेतलं. हे बघा म्हणजे हा 1.5 इंच आहे. तर 6 मीटर घेतलं त्यामुळे 10 रुपये मीटरने पडला मला. तर आपल्या लोकल मार्केटमध्ये 15-20 रुपये नक्की मीटर असेल हा. आणि हा 1 इंच आहे बेल्ट. म्हणजे साईड पर्ससाठी वगैरे वापरतो ना तो. तर मी हा अख्खा बंडलच घेतला. म्हणजे हे बघा 1 इंच आहे. तर हा अख्खा बंडल मला 100 रुपयाला पडला. बहुतेक 50 मीटर आहे. 50 मीटर आहे. ही बघा म्हणजे आपल्याला किती स्वस्त पडते बघा होलसेलमध्ये. तर जाऊ दे 100 रुपयाचाच होता म्हणून मग मी अख्खा बंडल घेतलेला आहे. तर हे आहे. आणि कापड सुद्धा आणलंय. रनर सुद्धा आहेत. तर रनर सुद्धा 24 रुपये डझन आहेत. आणि खूप चांगली क्वालिटी आहे. जरी 24 रुपये डझन असले ना तरी चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर खूप जास्त चांगली क्वालिटी आहे रनरची. त्यामुळे मी ते घेतले. मला वाटतं 5-6 डझन घेतले असतील. हे बघा खूप चांगली क्वालिटी आहे. दिसत असेल खूपच चांगली क्वालिटी आहे. आणि ह्या अगोदर आणले होते ना मी रनर ते मला थोडेसे स्वस्त पडलेले. त्याची क्वालिटी थोडीशी हे होती. पण ही खूप चांगली क्वालिटी आहे. 24 का 25 रुपये डझनचे खूप जास्त चांगली क्वालिटी आहे. तर ही 5 नंबरच्या चेनचे रनर आहे. आणि थोडेसे मोठे पण घेतले. आता मोठे बॅगसाठीचे असतात ना प्रवासी बॅगसाठीचे ते कसे पडले मला वाटतं 35-40 रुपये डझन असतील ते.
खूप मोठ्या बॅगचे नाही, म्हणजे 5 नंबरपेक्षा जी 7-8 नंबरची चेन असते तिचे आहेत ते. आणि एकदम 3 नंबरच्या चेनचे सुद्धा रनर घेतलेले आहेत. तर ते एकदम छोटे आहेत. हे सुद्धा मला असं वाटतं 25 रुपये डझन काहीतरी आहेत, आता लक्षात नाही माझ्या. हे बघा, तर हे 3 नंबर चेन साठीचे आहेत. पण आपण खूप जास्ती घेतले तर तिथे आपले पैसे कमी होतात. आणि मॅग्नेट सुद्धा आहेत. हे बघा, मॅग्नेट सुद्धा आहेत तिथे, पण हे माझे पहिले आहेत. हे बघा, तर अशा छोट्या मोठ्या साईजमध्ये मॅग्नेट मिळतात. आणि आपल्या लोकल मार्केटमध्ये म्हणजे मोठा मॅग्नेट 15 रुपये असा पडतो. हा छोटा मॅग्नेट आहे तो 10 रुपयाला पडतो, म्हणजे आपल्या लोकल मार्केटमध्ये. तर तिथे होलसेलमध्ये आपल्याला 5 रुपयाचाच एक मॅग्नेट पडतो. तर तसे मॅग्नेट सुद्धा तिथे आहेत. आणि आपण जे म्हणजे बटन लावतो ना, आपल्या शो बटन ब्लाऊजला वगैरे, तर ते सुद्धा तिथे आहेत. म्हणजे त्याचं रॉ मटेरियल येतं ना बटनांचं, ते सुद्धा तिथे आहे. म्हणजे आपण जे ब्लाऊजसाठी वापरतो ना, म्हणजे ड्रेससाठी ब्लाऊजसाठी ते. तर पाहू शकता, हे म्हणजे अस्तर आहे. हे कापड आणलेलं आहे मी, म्हणजे काय बनवेन माहिती नाही, पण बॅग साठीच आहे. आणि खूप सुंदर कापड आहे. तर मी 1 मीटर घेतलं. हे 1 मीटर मला ना 100 रुपयाला पडलं, पण खूप जास्त मोठा आहे पन्ना. तर हे याचं काय बनवेन माहिती नाही, बॅग वगैरेच बनवेन. तर खूप सुंदर असं कापड आहे हे, म्हणजे क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. आणि हे अस्तर तुम्ही पाहतच असता माझ्या व्हिडिओमध्ये हे अस्तर. तर हे अस्तर आपल्याला लोकल मार्केटमध्ये 40-45 रुपये मीटरने मिळतं. तर तिथे आपल्याला म्हणजे 10 मीटरचा तागा घ्यावा लागतो, 10-10, 5-5 मीटर घ्यावं लागतं. तर आपल्याला होलसेलच्या दरामध्ये हे मिळून जातं. आणि क्वालिटी इतकी चांगली आहे ना ह्या अस्तरची, खूप जास्त चांगली क्वालिटी आहे. आणि पन्ना पण खूप जास्त मोठा आहे. तर मी नंतर तुम्हाला दाखवते उभा राहून. खूप जास्तीचा मोठाचा पन्ना आहे. तर हे ना 25 म्हणजे 30 रुपयाच्या आतच मिळतं आपल्याला, 30 रुपयाच्या आतमध्ये. म्हणजे 27-28 रुपये आता इतकं लक्षात नाही, पण 25 ते 30च्या आतमध्ये हे 1 मीटर भेटतं कापड आपल्याला. पण होलसेलमध्ये 5-10 मीटर आपल्याला घ्यावं लागतं. आणि ही रबर शीट आहे. रबर शीटचा रेट सुद्धा आपल्या लोकल मार्केटमध्ये खूप जास्त आहे. रबर शीटचा भाव म्हणजे स्पंज वगैरे, तर म्हणजे 50 रुपयाच्या वरतीच जाईल रबर शीट आपल्याला लोकल मार्केटमध्ये. तर होलसेलमध्ये अगदी त्याच्यात म्हणजे 30-35च्या दरम्याने हिचा रेट आहे, म्हणजे एका शीटचा. आणि म्हणजे लांबी रुंदी पन्ना पण खूप चांगला आहे तिचा रबर शीटचा. जाडी वगैरे म्हणजे हे आपण लेडीज ज्या वापरतो ना, लेडीज ज्या बॅग शिवतात त्याच्यासाठीच हे यूज होतं. आता हे पातळवालंच आहे, किती MM चं आहे माझ्या लक्षात नाही, पण पातळवालंच मला त्यांनी दिलं होतं, म्हणजे जाडवालं नव्हतं दिलं. तर ही रबर शीटची शीट सुद्धा आपल्याला होलसेल दरामध्ये 5-10 मीटर घ्यावी लागते. तर आपल्याला कमी पैशांमध्ये मिळून जातं सामान. तर ह्याची लेंथ दाखवते मी, 1 मीटर किती आहे ती. तर असं हे सगळं मटेरियल. तर पाहू शकता रबर शीटचा पन्ना खूप जास्त मोठा आहे 1 मीटर मध्ये, म्हणजे 42 इंची पन्ना आहे रबर शीटचा. तर ही रबर शीट आहे. तर पाहू शकता हे सुद्धा म्हणजे कापड बघा किती जास्त आहे, म्हणजे 42 इंचाचा पन्ना आहे आणि 1 मीटर आहे. 42 म्हणजे जास्त आहे. हा बघा, हा असा 1 मीटर आहे. आणि ह्याची उंची बघा किती, याची 58 वगैरे असेल. हे बघा, म्हणजे उंचीला जवळजवळ 1.5 मीटर आहे. आणि हा 1 मीटर, म्हणजे असा पन्ना आहे कापडाचा. आणि खूप चांगलं छान कापड आहे. आणि अस्तर सुद्धा, अस्तरचा तर 58-60 इंचाचा पन्ना आहे. म्हणजे इतकी जास्त उंची आहे. पाहू शकता तुम्ही, माझ्या उंचीपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे याची उंची. असा अस्तर आहे. तर ह्या सगळ्याचं मी आता तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कुठे काय मिळतं आणि काय. तर तुम्हाला म्हणजे फोन नंबर त्यांचा मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर नक्की तुम्ही चेक करा आणि फोन करून. हे एकाच दुकानात भेटणार नाहीये तुम्हाला, म्हणजे मी रनर एका दुकानात घेतलेत, अस्तर एका दुकानात घेतले आणि रबर शीट दुसरे छोटे रनर, बाकी मॅग्नेट वगैरे ते वेगळ्या दुकानात घेतलेत. आणि सगळी दुकानं खूप जवळ आहेत. त्यामुळे एका दुकानात आपण गेलं, ज्यांचा मी नंबर देणार आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट, त्यांच्या दुकानात जर भेट दिली ना तुम्ही, तर त्यांच्याच बाजूला हे अस्तर मिळतं.
आणि तिथेच म्हणजे एक रस्त्याच्या ह्या साईडला आणि रस्त्याच्या त्या साईडला अशी दुकानं आहे, तर तिथून तुम्ही साहित्य घेऊ शकता आणि एकमेकांना ते सपोर्ट करतात, त्यामुळे ते सांगतात की कुठे काय भेटतं ते. तर ते नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, तर नक्की तुम्ही चेक करा. तर तुम्हाला थोडक्यात ऍड्रेस सांगते. सायन बांद्रा लिंक रोड, धारावी, मुंबई असा ऍड्रेस आहे. म्हणजे ट्रेनने उतरलं की आपण त्या रोडला जायचं, म्हणजे सायन बांद्रा लिंक रोडला, आणि त्याच रोडवर दुकान आहे. तर तुम्ही म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते, तर तुम्ही नक्की चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. बॅग मेकिंगचं मटेरियल होलसेल दरामध्ये कुठे मिळतं हे सविस्तर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.